आपण ट्रिप आयोजित केली खास दसरा दिवाळी महोत्सव मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे। बॅक साइडला क्राऊड पाहू शकता। तब्बल 250 लोक 250 ग्राहक शिर्डी शनी शिंगणापूर ट्रिपसाठी दर्शनसाठी आपण घेऊन जात आहोत आणि त्याची सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आम्ही सर्व बसचे हार घालून नारळ वगैरे फोडला, पूजा वगैरे केली, कारण शुभ कार्याला पूजा करणे हे मस्ट आहे मराठी स्टाईलमध्ये। सो माझ्या आज्जानी वगैरे पूजा वगैरे केली, नारळ वगैरे फोडला आणि त्यानंतर अशी ट्रिपची सुरुवात झालेली आहे। सो गुड मॉर्निंग एव्हरीवन। आता आम्ही शिर्डीमध्ये पोचलेलो आहोत आणि बॅग्स शिफ्टिंग वगैरे सुरू होतं। त्यानंतर आम्ही नाश्ता प्रोव्हाइड केला सर्वांना। नाश्ता आम्ही घरातूनच बनवलेला होता। परोटा मम्मीनी स्टाफनी घरामध्येच नाश्ता केला होता। संडे 4-5 तास बसून अगदी घरगुती स्टाईलमध्ये मराठी स्टाईलमध्ये खरडा, त्यानंतर परोटा, शेंगदाण्याची चटणी असे नाश्ता घरातूनच बनवलेला होता आणि खूप छान परोटा झाले होते, सर्वांना खूप आवडले। सो गुड मॉर्निंग। आम्ही जस्ट आता म्हणजे अर्धा तास झाला आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही नाश्ता पण प्रोव्हाइड करत आहे ग्राहकांना, रूमही अलाउड करत आहे आणि त्यानंतर साईबाबांचं दर्शन होणार आहे। थोडा लेट झाला आम्हाला पण ओके। आणि त्यानंतर आज फुल डे शिर्डीमध्ये स्टे आहे। सो लेट्स सी। आणि ग्राहकांना पण ट्रॅव्हलिंग करताना खूप एन्जॉय झाला, खूप एन्जॉय केला आम्ही आणि ट्रिप खूप छान होत आहे आणि बिकॉज ऑफ आर ग्राहक सपोर्ट। सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम राहू दे नाचच्या सर्व ग्राहकांचा आमच्यावर। सो आज आम्ही इथं स्टे करणार आहे। लेट्स सी। सो हे आमचे राहण्याचे ठिकाण होते द्वारका भक्त निवास। खूप छान होते, रूम्स वगैरे, बाहेरचे कॉरिडॉर्स वगैरे खूप मोठे होते, बसायला ऐस जागा होती। त्यानंतर लोकांना आम्ही रूम्स अलाउड केले होते, प्रत्येकांना स्पेशल रूम, मतलब प्रत्येकांना 3-4 माणसांमध्ये एक रूम होती। खूप छान रूम्स होते, मोठे होते, कंजस्टेड अजिबात कंजस्टेड नव्हतं, कम्फर्टेबल होते रूम्स, वॉशरूम्स ऐस खूप मोठे कम्फर्टेबल रूम्स होते। त्यानंतर 1 रूममध्ये लेडीज जेंट्स और स्मॉल फॅमिलीज म्हणा सेपरेट होतं। असंच नाही की एका हॉलमध्ये सगळे लेडीज आणि एका हॉलमध्ये सगळे जेंट्स। 3 ते 4 मेंबर्स होते, जिथे 4 मेंबर्स होते त्यांना एक्स्ट्रा बेड्सही प्रोव्हाइड केले होते। पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित सोय मिळाली ना? ओके। आता आपण दर्शनाला जायचं आहे। आता बरोबर आता 1:30 वाजलेला आहे, 3 वाजेपर्यंत दर्शन आपलं होतं आहे। प्रसाद घ्यायचा आहे आणि प्रसाद घेतल्यानंतर आपण इथंच जवळ एक साईबाबांचे मित्र आहेत, त्यांचं एक मंदिर आहे, तिथं विजिट करायचं, भेट द्यायची आहे। त्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर ग्राहकांच्या बरोबर एक शॉर्ट कन्व्हर्सेशन झालं की दर्शन वगैरे कसं करायचं आहे, दर्शनबद्दल थोडक्यात माहिती दिली। त्यानंतर आजचा दिवस कसा स्पेंड करायचा आहे ह्याच्याबद्दल थोडी आयडिया दिली, कारण की ऑलमोस्ट आमचा मॅक्झिमम टाईम आजच्या दिवसाचा दर्शनसाठीच जाणार होता आणि आज आम्ही फुल डे शिर्डीमध्ये स्टे करणार होतो। सो ग्राहकांना थोडक्यात आम्ही माहिती दिली आणि तिथं फोन्स वगैरे अलाउड नव्हते, सो ग्राहकांना सांगणं मस्ट होतं। त्यानंतर आम्ही दर्शनसाठी निघालो। न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेद। तर आता आम्ही देवाच्या दर्शनाला जात आहे साईनाथांच्या आणि चला तर दर्शन घेऊया। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला, जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, याड लागलं, याड लागलं, याड लागलं। दीडला आम्ही आमच्या रूम्समधून बाहेर निघालेलो आणि 4-4:30 पर्यंत आमचं
आमचं दर्शनही कव्हर झालं आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला आतले सर्व दाखवणार होते मंदिरामधले, बट आज फोन्स अलाउड नाही आहेत. सो खूप छान झालं दर्शन. 2-3 तास लागले आम्हाला, बट खूप छान, अप्रतिम, खूप शांत वाटतं. म्युझियम हॉल आहे आणि खूप छान वाटतं आत, इतकं प्रसन्न वाटतं, इतकं शांत वाटतं. सो प्लीज सर्वांनी एकदा व्हिजिट करा. आमची फर्स्ट डेची ट्रिप खूप छान झालेली आहे. ग्राहकांनाही खूप छान वाटलेलं आहे. सो मी त्यांचे व्ह्यूज तुम्हाला नंतर सांगते, नंतर दाखवते त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया काय आहे. लेट्स सी. आपण विचारूया दादांना त्यांनी दर्शन कसं झालं त्यांचं आणि कसं वाटलं त्यांना. एक नंबर झालं दर्शन, एक नंबर झालं, म्हणजे अप्रतिम आहे. एक नंबर झालं दर्शन आपलं. म्हणजे आम्ही सकाळी 1 वाजता दर्शनला लाईनमध्ये उभारलो होतो, तरी आम्हाला 4 वाजेपर्यंत दर्शन मिळालेलं आहे व्यवस्थितपैकी. आणि सर्व एकदम एक नंबर मंदिर सो इव्हनिंगला थोडी रेस्ट झाल्यानंतर भक्त निवासच्या पुढेच एक छान असं गार्डन होतं, तिथं लोकांनी एन्जॉय केले. त्यानंतर फोटोज वगैरे क्लिक केले, वातावरणाचं एन्जॉय घेतलं, शांत वातावरण होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा सर्व ग्राहक, रिलेटिव्स, फॅमिली आम्ही पुन्हा एकदा मंदिराच्या जवळ आजूबाजूला जे काही शॉप्स होते तिथे शॉपिंग करायला गेलो, फोटोज वगैरे क्लिक केले. खूप छान नाईट शेड स्ट्रीट होतं. त्यानंतर पालखीचं दर्शन घेतलं, पालखी प्रदर्शन होतं साईबाबांचे, पालखीचं दर्शन घेतलं. खूप छान मूर्ती होती आणि साईबाबांच्या नावाने मोठा जयघोष सुरू होता. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शॉपिंगला सुरुवात केली. नाईटमध्ये असंच थोडं चिटचॅटिंग करून नेक्स्ट डेचं प्लॅनिंग सुरू होतं. नेक्स्ट डे शनिशिंगणापूर आणि अक्कलकोट अशी ट्रिप होती आपली. सो पार्ट 2 बघायला विसरू नका आणि गुड नाईट फॉर द डे. बाय.